पीओपी मूर्तींवरील बंदी हटवा. न्यायालयानं पीओपी मूर्तींवरती बंदी घातली आहे आणि ह्या बंदीमुळे एका व्यवसायाशी निगडीत 1 ते 1.25 कोटी कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ येणार आहे. मूर्तिकारांना विश्वासात न घेता आमच्यावरती निर्बंध लादले जात आहेत. सरकारनं गणेश मूर्तिकारांच्या बाजूने उभं राहून न्यायालयामध्ये भूमिका मांडावी, अन्यथा रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढ्यासाठी आम्ही तयार आहोत, असा इशारा महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अभय म्हात्रे यांनी पेणमध्ये आयोजित गणेश मूर्तिकारांच्या जाहीर सभेत बोलताना दिला. यावेळी आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की पीओपीच्या मूर्तिकारांच्या समस्येसंदर्भात मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. शासन न्यायालयीन पातळीवरती पीओपी मूर्तिकारांची बाजू योग्य तऱ्हेनं मांडेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पर्यावरण मंत्री, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पीओपी मूर्तिकारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही अनिकेत तटकरे यांनी यावेळी दिली. आज अमरापूर विभागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मूर्तिकारांची एक जाहीर सभा लावण्यात आली आणि त्या सभेचं मूळ कारण होतं की उच्च न्यायालयाची आलेली एक इंटरिम ऑर्डर आणि सरकारने घेतलेला निर्णय, मुंबई महानगरपालिकेने आणि पालिकेने घेतलेला निर्णय आणि त्याच्यामध्ये गणेशोत्सव आणि मूर्तिकारांची कुठेतरी गळाचे पुण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात पीओपी हे पर्यावरण पूरक असून सरकार त्याच्यावर का विचार करत नाही हा मोठा गहन प्रश्न आहे. आज 130 वर्षाची जुनी ही आमची परंपरा गणेश उत्सवाची कुठेतरी आज आम्ही आमच्या डोळ्यांनी समताना कुठेतरी त्या उंबरठ्यावर उभी असं आम्हाला वाटतं. आज संपूर्ण महाराष्ट्रातला हा जो काय मूर्तिकार आहे आज हवालदिल झालाय. आज करोडो लोकांचे व्यवसाय ह्या मूर्तिकारांचे ह्या गणेश उत्सवाचा वर अवलंबून आहेत आणि मला असं वाटतं आज महाराष्ट्रातला संपूर्ण मूर्तिकार इथे एकवटलाय आणि त्यांनी जो काय रोष एक सरकार विरुद्ध आहे की सरकारने लवकरात लवकर या गोष्टीचं गांभीर्य याची दखल लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा आम्ही आझाद मैदानावर लवकरात लवकर एक मोर्चा काढू अशी भूमिका आज एकत्रपणे इथे मांडण्यात आली आहे. त्यामुळे मला असं वाटतं सरकारने लवकरात लवकर कुठे मूर्तिकारांच्या आणि गणेशोत्सवाच्या बाजूनी माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात आणि न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट करून हा उत्सव वाचवावा. आणि मला असं वाटतं हिंदूवादी सरकार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी पेणमध्ये असं आश्वासन दिलेलं की मूर्तिकारांवर नक्की आम्ही कधीच अन्याय होऊन देणार नाही. जशी दहीहंडी वाचली तशीच नक्कीच मुख्यमंत्री गणेशोत्सवही वाचवतील आणि या मूर्तिकारांना नक्की कुठेतरी एक आशेचं किरण त्यांच्याकडनं दिसतं. नमस्कार. सीपीसीबीच्या गाईडलाईन्स आमच्यावर लादलेले आहेत. सीपीसीबीच्या गाईडलाईन प्रत्येकाच्या राज्याप्रमाणे ते ठरवायचं होतं, परंतु महाराष्ट्र सरकारने अहवाल न देता नागपूर खंडपीठाने फक्त सांगितलं होतं तुम्ही विसर्जनावर काम करा. पण विसर्जनावर काम न करता महाराष्ट्र सरकारने 3 वर्ष हे अहवाल लावलं. अहवाल सादर न करता या आमच्या पीओपी बंदीवरचा निर्णय घेतलेला आहे सरकारने. प्रथम तर सांगायचं म्हणजे बीजेपी सरकार आहे, हिंदूचं सरकार आहे आणि आज हिंदूचं सरकार असताना हिंदूच्या सणावरच का प्रत्येक बंदी येतो? हे हिंदूच्या सण यांना नष्ट करायचे आहेत का? 90% गणपती उत्सव हा महाराष्ट्रामध्ये होतो, 10% फक्त इतर राज्यामध्ये होते. आज महाराष्ट्रामध्ये पीओपी बंद. त्या उलट गुजरातमध्ये, हैदराबादमध्ये, राजस्थानमध्ये पीओपी मोठ्या प्रमाणात चालू आहे, तिथे प्रोडक्शन पण चालू आहे. सरकारने जर या गोष्टीवर लवकरात लवकर नाही निर्णय घेतला तर संघटना या आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर उतरेल. आणि अशी आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या आमदार खासदार जे हिंदुत्ववादी आहेत त्यांनी लवकरात लवकर गणपती कारखानदारांचा विचार करावा आणि हायकोर्टामध्ये जाऊ, जे कोर्ट अंतिम याच्यामध्ये टप्प्यामध्ये आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी लवकरात लवकर या पीओपीवर बंदी लवकर उठवण्याचा प्रयत्न करावे, नाहीतर या गोष्टीचा रोष पूर्णपणे बीजेपी सरकारवर येणार. पीओपीच्या मूर्ती जर बंद केले तर आम्हाला निश्चितच पुढे लढा हा उभारायला लागेल आणि तो लढा असा असेल की पूर्ण तीव्र असेल. आंदोलन रस्त्यावर उतरायला लागलं तरी चालेल. सरकारने याबाबत ठोस निर्णय घेऊन मूर्तिकारांना या प्रसंगातून वाचवावा. तर जो काही निर्णय त्या ठिकाणी घेतलाय तो अत्यंत दुर्दैवी निर्णय हा आलेला आहे. कळत नकळत हिंदू जे काही आपल्या सणांवरच एक प्रकारे ही गदा आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अनेक जे मूर्तिकार आहेत त्याच्यावर अवलंबून असलेले वेगवेगळे व्यावसायिक आहेत त्यांच्या सुद्धा रोजंदारीवर गदा आलेली आपल्याला पाहायला मिळते. आज फक्त रायगड जिल्ह्यातील नव्हेच तर समस्त महाराष्ट्रातील जवळपास 26 जिल्ह्यातनं त्यांचे मूर्तिकारांचे प्रतिनिधी आज पेणला गणेश मूर्तींच्या माहेरघरी त्या ठिकाणी आलेत आणि इथूनच संघर्ष सुरुवात झालेली आहे. कारण आपण जर पाहायला गेली तर
पीओपीचा वापर हा काही अलीकडच्या कालखंडामध्ये सुरू झालेला नाही. गेले 50 वर्षापासून पीओपीचा वापर केला जातोय आणि शाडूच्या मूर्ती बनवण्याला जेवढा वेळ लागतोय, एक मूर्त जर शाडूची बनत दिवसात असेल तर किमान 20 ते 25 पीओपीच्या मूर्ती दिवसभरामध्ये किंवा त्यापेक्षा जास्ती बनल्या जातात. त्याच्यातनं सुद्धा रोजगाराची संधी तर होतेच, पण आज घरोघरी जे गणेश उत्सव साजरा करण्याला आपण करतो, ह्या वर्षी जर बंदी अशीच राहिली तर सुपारी ठेवून गणेश उत्सव साजरा करावा लागेल अशी वेळ आम्हा भक्तगणांवर येईल.